आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे। मध्य प्रदेशातील देवासमध्ये फ्रीजमध्ये महिलेचा मृतदेह सापडल्याचे प्रकरण समोर आले आहे। या महिलेची 10 महिन्यांपूर्वी हत्या झाली होती। आरोपी तिचा लिव्ह इन पार्टनर असून खून केल्यानंतर आरोपीने मृतदेह फ्रीजमध्ये ठेवून तेथून पळ काढला होता। पोलिसांनी त्याला उज्जैन येथून अटक केली आहे। घरातून दुर्गंधी येत असल्याची तक्रार शेजाऱ्यांनी पोलिसांकडे केली होती। त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून खोली उघडली आणि फ्रीजमधून मृतदेह बाहेर काढला। बीएनपी पोलीस स्टेशन प्रभारी अमित सोलंकी यांनी सांगितले की जमीन मालक धीरेंद्र श्रीवास्तव यांनी जुलै 2023 मध्ये संजय पाटीदारला हे घर भाड्याने दिले होते। संजयने जून 2024 मध्ये घर सोडले, परंतु फ्रीजसह त्याचे काही सामान एका खोलीत ठेवले। तेथे महिलेचा मृतदेह आढळून आला। एसपी पुनीत गेहलोत यांनी सांगितले की बलवीर राजपूत इंदूरचे रहिवासी धीरेंद्र श्रीवास्तव यांच्या घरात बरेच दिवस भाड्याने राहत होते। बलवीरच्या आधी या घरामध्ये राहणाऱ्या भाडेकरूने 2 खोल्या बंद करून ठेवल्या होत्या। गुरुवारी बलवीरने या खोल्या उघडून साफसफाई केली होती। शुक्रवारी सकाळी फ्रीज उघडला असता आत एका महिलेचा मृतदेह आढळून आला। बलवीरच्या माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळ गाठून आजूबाजूच्या परिसरात चौकशी केली। तपासादरम्यान असे आढळून आले की बलवीरच्या आधी इंगोरिया उज्जैन येथील संजय पाटीदार या घरामध्ये राहत होता। पिंकी उर्फ प्रतिभा प्रजापती ही संजय सोबत राहत होती। मार्च 2024 पासून प्रतिभाला कोणीही पाहिलं नसल्याचं शेजाऱ्यांनी सांगितले। संजय पाटीदार म्हणाला होते की प्रतिभा तिच्या माहेरी गेली आहे। याची माहिती मिळताच एएसपी जयवीर भदौरिया यांच्यासह एक पथक संजयला अटक करण्यासाठी उज्जैनला पोहोचले। उज्जैनमधून अटक करण्यात आलेल्या संजय पाटीदारने सांगितले की तो प्रतिभा सोबत 5 वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता। प्रतिभाला 3 वर्ष उज्जैनमध्ये ठेवल्यानंतर त्याने 2 वर्षांपूर्वी तिला देवास येथे आणले, इथे भाड्याने ठेवले। संजयने सांगितले की जानेवारी 2024 मध्ये प्रतिभाने त्याच्यावर लग्नासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली। तो तिला कंटाळला होता। इंगोरिया येथील रहिवासी असलेला त्याचा मित्र विनोद दवे याच्यासोबत त्याने तिची हत्या करण्याचा कट रचल्याने आरोपीने सांगितले। मार्च महिन्यात प्रतिभाचा भाड्याच्या घरामध्ये गळा आवळून मृतदेह फ्रीजमध्ये ठेवण्यात आला होता। फ्रीज कापडाने झाकून ठेवले। वस्तू गोळा केल्यानंतर खोलीला कुलूप लावले। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिलेच्या डॉक्टरांचे पॅनल पीएम नियुक्त करतील। विनोद दवे याच्यावर राजस्थानमधील टोक येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी तो तुरुंगामध्ये आहे। येथील पोलिसांशी संपर्क साधला जात आहे। संजयला रिमांडर घेऊन चौकशी केली जाईल। या महिलेबाबत अद्याप फारशी माहिती मिळालेली नाही। पोलीस तपास करीत आहेत। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे।